मंडळी आपली मेथी टाकून झाली, मस्त फवारा मारून झाला. हे पा इकडे चालू आहे आता रेन पाईप. हे पा आज सगळे रेन पाईप संगत चालू केलेले, म्हणजे जिकडे बी टाकलेलं आहे ते पण भिजन आणि ज्याचं आधी उतरून पडलेली होती मेथी त्याला पण आंबवणी चालू होईल. हे पा संगच. आणि इकडं आलेला आहे वावरात ट्रॅक्टर नांगरायला. मंडळी हे पा तुरू पण आम्ही जेव्हा लहान होतो आणि ट्रॅक्टर वावरात यायचा तेव्हा ट्रॅक्टर माग बगळे दिसायचे. काय दिसायचे? बगळे. आणि आता पाहिलं काय? कावळे. या महिन्यात त्यांना लय महत्व आहे. अहो हे त्याच्यावर नको मग काय म्हणायचं? महत्वाची सध्याला. तर तिचे पप्पा काय पित्राच्या दिवशी काव काव करीत बसावं लागन. नाही बा आपले पित्र व्हायचे अजून. खा रे भाऊ, तुम्हाला काय आवडत तेवढं खा. अहो माझं म्हणण्याचा उद्देश तसं नव्हतं. तृप्तीचे पप्पा म्हणते मानाची येते आता सध्याला. अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की कसे दिवस बदला. म्हणजे आता लय दिवस झाले मला आठवतच नाही बगळे कधी बघितले मी. मंडळी तुमच्या इकडे बघायला भेटतात का बगळे? मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. काय तुला माहिती बगळा कसा राहतो? आमच्या स्कूल मध्ये त्याला उभे राहतो असे झुंड दिसायच्या. कशाचे बगळ्याचे? कोणत्या कलरचे राहते? ब्लॅक. अगं बगळा पांढऱ्या कलरचा असतो. पांढऱ्या. बघा ही पिढी कावळे त्यालाच वेगळे म्हणते. त्याच्यामुळे मी म्हणलं ट्रेन नाही ग. बगळे 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 मग ते काळे नसते पांढरे असते. बगळे पांढरे असतात. अगं ती कर्कोचा असतो तो. तृप्ती म्हणती कावळे आम्ही रोज बगळे बघतो आणि मी लय दिवस झाले बगळे बघितलेच नाही. ही परिस्थिती सध्याच्या पिढीची. ही आहे भावी पिढी. इकडे थांब बाळा. हा चला आता पुढच्या कामाला. आता इथं चालू आहे ट्रॅक्टरचं नांगरणं. मंडळी तुमच्या इकडे पण असेच कावळे दिसतात का बगळे दिसतात? कमेंट करून नक्की सांगा बरं का.